एक मिनिट आम्हाला जाऊ दे का? एक सेकंड. काय सांगाल सर, सध्या 11वीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू असून जी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होत आहे ती संथ गतीने होत आहे आणि त्यामुळं कुठेतरी प्रवेश घेण्यासाठी विलंब होत आहे. कसं बघता आपण? आपल्याकडे राज्यभरात तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे पूर्ण राज्यभरासाठी हे पहिलंच वर्ष आहे. सध्या वेबसाईटवर येणाऱ्या तांत्रिक अडचणीसाठी राज्यस्तरावर काम चालू आहे. वेबसाईटवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही राज्यापर्यंत पोहोच करत आहोत. तसेच याबाबत एक स्वतंत्र तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी एक स्वतंत्र VCचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सविस्तर आम्ही विद्यार्थ्यांच्या अडचणी राज्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. परंतु ऑनलाईन अर्ज करताना ज्या अडचणी येत आहेत त्यामुळे काही विद्यार्थी समजा ऑनलाईन प्रवेश घेऊ शकणार नाही किंवा अर्ज भरू शकणार नाही, तर अशांना 11वीमध्ये प्रवेश मिळणार नाही, तर त्यांचं नुकसान होणार नाही का? आपण वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी सोडवणार आहोत. विद्यार्थी व पालकांना विनंती आहे की आपण गोंधळून जाऊ नये. विद्यार्थ्यांना कॉलेज ऑप्शन भरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल. दुसरी, तिसरी, चौथी फेरीपर्यंत कामकाज चालणार आहे. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अर्ज भरू शकतील व विद्यार्थी वंचित राहणार नाहीत. अंतिम तारीख काय राहणार? राज्यभरावरून जसं वेळापत्रक व सूचना येतील त्या सूचना आपण पालकापर्यंत पोहोच होतील. साधारण 3 ते 4 फेऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या होणार आहेत. पालकांना विद्यार्थ्यांना काय आवाहन करू इच्छितात? वेबसाईटवरील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी राज्यभरात टीम काम करत आहे. आपल्याला विनंती आहे की आपण गोंधळून जाऊ नये. आपण कॉलेज शाळेमार्फत आपल्या तांत्रिक सूचना किंवा अडचणी पाठवू शकता. सीताराम पवार, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद माध्यमिक, छत्रपती संभाजीनगर.